तर इथे मी पातेल्यामध्ये 3 पळ्या तेलामध्ये अख्खा खडा गरम मसाला आहे तो छान परतून घेतला। त्यानंतर त्यामध्ये मी 2 मोठे कांदे उभे लांब पातळ चिरून घेतले होते, ते देखील छान सोनेरी रंगावर परतून घेतले। त्यानंतर मी त्यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातली, ती देखील छान मिक्स करून घेतली। त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातला। लगेचच त्यावर 2 चमचे आगरी मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला घालून छान परतून घेतलं। त्यानंतर मी 4 चमचे नुसतं सुक्या खोबऱ्याचं वाटण घालून मिक्स करून घेतलं। लगेचच त्यावर मी मटण घातलं आणि झाकण दिलं, 10 मिनिटं वाफेवर ठेवलं। 10 मिनिटानंतर मटण आहे ते छान वरून घालून मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातला। पुन्हा एकदा 10 मिनिटासाठी मी छान उकळी काढून घेतली। 10 मिनिटानंतर आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी मटण आहे ते छान मीडियम गॅसवर शिजायला ठेवायचं आहे। 3 ते 4 वेळा अधूनमधून चेक करत राहायचं आहे आणि 20 ते 30 मिनिटानंतर आपला मटण आहे तो छान शिजून तयार होतो। आणि वरून इथे मी घातलेली आहे कोथिंबीर आणि तुम्ही इथे बघू शकता छान आपला आगरी पद्धतीचा मटण रस्सा इथे तयार झालेला आहे।